पोहोचलो की मग एकदाची गजानन महाराजांच्या मठात शेगावला. तर नमस्कार मित्रांनो, शेगावला येऊपर्यंत वाजलं 4. कामगारांचा रस्त्याला टाइमपासमुळे वेळ एक झाला आणि शेगाव मधनं आणि पुढे आपल्याला 40 किलोमीटर सोडायला जायचं होतं. आलो मग सोनळ गावात, पटापट गाडी खाली करून घेतली, लावलं फळकं. आता एकच लक्ष गजानन महाराजांच्या मठात लवकर जाणे. आणि आज त्यात योगायोग गुरुवार आणि होता. एक नंबर विषय होता. शेगाव मध्ये आलो, पहिला गाडी पार्किंगला. काय विषय होता पार्किंगचा, नाद करायचा नाही असा. गाडी लावून पहिला निघालो आंघोळीला. तिथंच बाजूला लगेच आवरून निघालो की मग दर्शनाला. आत आल्यावर चप्पल ठेवायला स्टँड आहे बघा. चप्पल ठेवून लागलो दर्शनाला. तुम्हाला सांगतो काय दर्शनाचं नियोजन आहे ते. नो ढकला ढकली, एकदम सगळं पद्धतशीर आहे. खच्चून अर्धा तासात दर्शन झालं. मन असं प्रसन्न झालं. आत एवढी स्वच्छता आहे बघा, टॉपचा विषय. लगेच पालखीचं पण दर्शन घेतलं. इथं आत का नाही पादुका येतात, त्यांचं पण दर्शन घेतलं. सगळं व्यवस्थित दर्शन घेऊन बाहेर येऊन पहिला प्रसाद घेतला. तिथंच बाजूला आलो मग जेवायला. मस्तपैकी पहिला जेवून घेतलो पोट भरून. चला आता धरू परतीचा मार्ग. दाबून जेवलो म्हणजे झोप येणारच आहे. रात्री थोडा आराम करून सकाळपर्यंत आलो कळंब जवळ. मग जरा नाश्त्याला थांबलो. भावानं काय पुरी भाजी घेतलेली, आपण काय मिसळ घेतली होती. झणझणीत नाश्ता करून परत दिला हत्यार भावाकडे. येरमाळापाशी आलो. येडेश्वरी देवीचं बाहेरनच घेतलं दर्शन आणि आलो डायरेक्ट पंढरपुरात. परत पांडुरंगांचं लांबनच घेतलं दर्शन. आपल्याला पण लवकर सांगोल्यात जायचं होतं. सागरदा आपली वाटच बघत होतं. आलो मग सांगोल्यात. भाऊ काय गुलबर्ग्याला गेले होते. चला म्हणलो संग संग जेवूया आणि जाऊया. मस्तपैकी पनीर भाजी मागवलेली, त्याला रप्पाटा. मग मस्त असं जेवलो. चला आता जेवण झालं, एका रेषेत घर गाठू. तर भावानं आपला व्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा. धन्यवाद.